कृष्णा हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? मस्त ना? तर बघा ही खूप सारे शूट घेतली होती मी त्या दिवशी. तर आता एक दिवस पूर्ण झाला ते इथं आहे. आता मला आहे ना त्यामुळे ना ह्या ठिकाणी आता मी जी ही गॅलरीचं एक सेट बनवलं आहे ना, तर त्यांना अशी मी जागा बनवली आहे, तिथं मला त्यांना ठेवायचं आहे. तर हळूहळू मला आता मस्त अशी माझी गॅलरी खूप छान अशी सजवायची आहे. तसे खूप अशी रोपं आहेत माझ्याकडे, म्हणजे पण फुलांची नाही, ते अशीच शोची वगैरे आहेत. पण इथं आहे ना मला या जागी ना मला आहे ना इथं सगळे अशी छान अशी फुलं, आता हे सगळ्या कुंड्या आहे ना मला इथं अशी छान ठेवून घ्यायच्या आहेत. ऊन खूप येतं ना, त्यामुळे थोडीशी वाढली बघा एका दिवसात त्यांना इतकं. नाहीतर तिथं आपण जेव्हा नर्सरीत घ्यायला जातो ना तर इतकी फ्रेश दिसतात, तर तिथं थोडं ऊन कमी लागत असेल माहीत नाही. आणि इथं आणलं बघा एका दिवसात त्यांना इतकं. आता उन्हाळ्याचं ऊन आहे थोडं जास्तच येतं त्यामुळे ना, आणि हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात ऊनच येत नाही. बघूया आता किती टिकतात. पण मला हे फुलांची झाडं खूप आवडतात, त्यामुळे मी यांची खूप छान अशी काळजी घेणार आहे. आणि छान छान अशी मस्त पटापट फुलं यावी त्यांना. हे आहे स्वस्तिकच्या फुलाचं झाड. नंतर हे आहे बघा पारिजातकचं झाड. मला हेही फुल खूप आवडतात. आणि आता मला असं वाटतं ना, गणपती जेव्हा आता येतील ना, म्हणजे 2 महिन्यात तर याला खूप छान अशी फुलं यायला हवी. नंतर मी मस्त तुळस पण आणली, बेलाचं पण झाड आणलं आहे. आता श्रावण महिना येईल ना, तर बेल म्हणजे जास्त बाहेर जाणं होत नाही, मग त्यासाठी म्हटलं आपल्याच घरी असलं की बेलपत्र महादेवाला वाहता येतील. आणि हे बघा हे छोटं आहे ना, हेही स्वस्तिकचे फुलं जे असतात ना, त्याच्यात लाल कलरची फुलं येतात, ते एक आणलं. आणि हे आणलं आहे कुंदाच्या फुलाचं. म्हणजे मी सगळी अशी ना या सगळी ना अशी फुलांचीच आणली आहेत. नंतर हे ना हे बघा माझ्याकडे ना हे आहे, तर हे फक्त असे बाकीचे शोचेच आहेत. कोरपड आहे, नंतर मनी प्लांट आहे, हे एक शोच आहे, त्याचं नाव नाही माहीत मला. नंतर माझ्याकडे आहे ते ओव्याचं झाड. नंतर हे आहे माझ्याकडे एक आता मोगऱ्याचं झाड. हे बघा हे मोगऱ्याचं झाड आहे, ते खूप छान झालं. त्याला एक वेळेस फुलं आली होते, पण आता त्यानंतर काही आली नाही. आणि अजून सांगते, हे बघा मी गावाहून आली ना तेव्हा हे ना पूर्ण असे ना बघा हे पूर्ण अशी माती घेऊन आली आहे. आता गावाहून लोक काय काय आणतात, मी माती घेऊन आली आहे. हे बघा पूर्ण असं शेणखत म्हणजे शेणखत आहे, थोडी माती आणि शेणखत असं सगळं मिक्स करून आणलं आहे. तर इकडे अशी हवी ना ती माती, म्हणजे त्या मातीमध्ये ना पूर्ण अशी कधी लावले तर आहे ना ते जगत नाही. त्यामुळे ना हे बघा आता मला तुळस लावायची आहे. याच्यात मी माती भरून ठेवली होती, मला फक्त आता आहे ना याच्यामध्ये ना तुळस लावायची आहे. हे माझ्याकडे ना छोटं तुळस म्हणजे तुळस वृंदावन आहे. तर याच्यात तुळस आधी लावली होती, पण ती खराब झाली, म्हणजे वाढली ती. तर आता त्याच्यामध्ये ना एक छोटंसं त्या दिवशी मी छान रोप घेतलं. आता ते मला इथं परत लावायचं. तर आता बघा 2 दिवस म्हणजे 1 दिवस पूर्ण आता बाहेर होतं आणि ऊन पण खूप येतं आहे ना, त्यामुळे थोडी वाढली. आता तिला मस्त इथं मी लावून देते. कारण तिला इथपर्यंत मुळी आलेली आहे तुळसला.
आता गॅलरीतलं सगळं काम झालं माझं. झाडं वगैरे सगळी आहे त्यांच्या जागी ठेवली, पाणी वगैरे घातलं आणि छान आता लगेच कृष्णाला आहे ना चीज बॉल खायचे होते. तर त्यासाठी आता लगेच चीज बॉल म्हणजे मी थोडं प्रिपरेशन करूनच ठेवलं होतं. तर ते असं छान आता त्याला मस्त चीज बॉल वगैरे करून ठेवले. तर खूप छान होतात. मी पण फर्स्ट टाईम बनवले. तर इतके छान आले ना, तर कृष्णाला आवडले म्हणजे खूपच छान झाले. त्यानंतर मस्त चहा वगैरे घेतला, थोडं बसले. कारण इतकं ऊन येतंय ना आता किचनमध्ये पण ऊन येतंय आणि पूर्ण पुढच्या हॉलमध्ये पण खूपच ऊन येतंय. आणि मला आता गावावरून आणलेलं सगळं सामान आहे ना, ते तसंच ठेवलेलं होतं. आता त्याचंही मला आहे ना, ते कुठे-कुठे भरायचं काय, तर त्याचे जर काही वस्तू कमी असतील ते दुसऱ्या डब्यात, मग असे सगळे डब्बे खाली वगैरे करून ते घासून, आता ऊन आहे म्हटलं तोवर ते सगळे वाळतील आणि गावाहून आलेल्या आता 2-3 दिवस झाले आहे त्या वस्तू तशाच ठेवलेल्या आहेत. तर त्यांना असं छान मस्त आता भरून द्यायचं होतं. तर सगळे असे डब्बे वगैरे घासून घेतले आणि आता किचनच्या खिडकीमध्ये ना छान ऊन येत होतं आणि मस्त असे ते वाळायला ठेवले. आता बरेच असे डब्बे होते, की त्याच्यात थोड्या-थोड्या वस्तू राहिल्या होत्या. मग ते जरा काढून घेतलं. आता गावाहून म्हणजे आणताना आहे ना वस्तू तर हे घ्यायचं, ते घ्यायचं, बऱ्याच वस्तू घ्यायचं आणि घरी आल्यानंतर आता ते ते माझ्याकडे बघत होते, मी त्यांच्याकडे बघत होते आणि 2-3 दिवस झाले आहे तसंच ते बांधून होतं. तर म्हटलं आता यांना आहे ना छान असं मस्त आपण ठेवूया. तर लागत होतं तेवढं सामान मी काढत होते आणि मग परत आहे तसंच ठेवत होते. तर आता सगळे जेवढे काही रिकामे झाले होते ना डब्बे ते सगळे घासून घेतले आणि आता हे लोणचं नाही ना तर म्हटलं परत-परत हात घातला की ते खराब होतं. तर त्याच्यासाठी ना मी आता छोट्याशा याच्यामध्ये ते काढून घेतलं. म्हणजे परत-परत, पुन्हा-पुन्हा ओली वस्तू किंवा ओला चमचा आता ह्या कृष्णा, पूर्वा त्यांचं कसं आहे, की लगेच तिथं आहे तसंच हात वगैरे घालायचं तर ते खराब होतं. त्याची आता लोणचं वर्षभर टिकवण्यासाठी त्याची काळजी घ्यावीच लागते आपल्याला. वर्षभरात टिकवण्यासाठी जी आता वस्तू असतात ना, तर खूप काळजी घ्यावी लागते. कारण लगेच आता लोणच्याला कशी लगेच बुरशी वगैरे येते. त्यामुळे मग आता आईने तर मला सांगितलं होतं, की तुला जितकं लागतं ना, तेवढं वरती काढून ठेवायचं. मग त्याच्यात थोडंफार खराब झालं तर काही वाटत नाही. पण इतकं सगळं आहे ना, आपल्याला वर्षभरासाठी लागणार आहे ते म्हणून ते व्यवस्थित ठेवून द्या असं. तर त्याला असं छान मस्त आता वरतीच ठेवलं आणि जेवढं लागणार ना, तेवढं मी खाली एका छोट्याशा डब्बीत, बरणीत काढून घेतलं. आणि त्यानंतर असे पापड वगैरे आणि डाळी वगैरे सगळं आणलेलं होतं. आता वर्षभर मला हे सगळं पुरून जातं. म्हणजे लागलं वगैरे तर कोणीतरी येत राहिलं की गावावरून तर ते घेऊन येतात. तर सध्या तरी आता मला हे 6 महिन्याच्या आसपास मला सगळं सामान पुरून जाणार. मग त्यामुळे मस्त मूग डाळ, उडीद डाळ असे छान वगैरे सगळे आता ते डब्बे घासले होते त्याच्यात मस्त असं आता हेही सगळं काम झालं होतं. म्हणजे सगळं सामान वगैरे भरून आता संध्याकाळी जेवणाचं पण मला बघायचं होतं. तर त्याचीच तयारी करायची होती. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.